घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी ही ऋषिकेशला शर्वरीबद्दलचं सर्व सत्य सांगते आणि म्हणते जर शर्वरी यांनी आरोप केला आहे तर त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यानंतर इकडं राहुल आणि शर्वरी बोलत असतात. त्यावेळेस राहुल म्हणतो की आपल्याला इथून ला जायचं आहे आणि तू तर इथंच राहिली आहेस. त्यावेळेस शर्वरी म्हणते की आपला ला जायचा प्लॅन आता कॅन्सल झालेला आहे. आपण ला यासाठी जात होतो की आपल्याला तेव्हा भेटता येत नव्हतं, पण आता तर आपलं लग्न झालं आहे आणि आपण या घरामध्ये एकत्र राहू शकतो. त्यावेळेस आता ला जायचं प्लॅन कॅन्सल झाला आहे. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो ठीक आहे, तू जर म्हणत असशील तर आपण इथेच राहूया. त्यावेळेस शर्वरी म्हणते की आता या घरामध्ये आईच्या 3 सुना आहेत ना, आता त्यांना असं कामाला लावायचं आणि आपण मस्त निवांत राहायचं. आणि आता तू बघतच राहा मी या घरावरती कसं राज्य करते आणि घराचा सगळा कारभार कसा आपल्या हातात घेते. तेवढ्यामध्ये तिथं राहुल म्हणतो की आपण खरंच यांना धडा शिकू. तेवढ्या तिथं जानकी येते आणि म्हणते की राहुल भाऊजी तुम्ही कोणाला धडा शिकवणार आहात. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की अगं त्याच्या मित्राचा फोन आला होता आणि त्याबद्दलच आम्ही बोलत होतो. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी सगळं ऐकलं आहे आणि तुम्ही कोणाला धडा शिकवणार होता ते सरळ बोला ना. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू मला असं का विचारत आहेस. त्यावेळेस इकडं जानकी विचारते की विक्रांत भाऊजींबद्दल काय सत्य आहे ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू एका तिकिटावरून आणखीनही मला प्रश्न विचारत आहेस आणि मी तुला सांगितलं आहे ना की त्याने काढला असेल अगोदरचं तिकीट, पण त्याचा प्लॅन कॅन्सल झाला असेल तरीही तू मला परत तेच प्रश्न का विचारत आहेस. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो वहिनी काय झालं आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी आरडाओरड करत असते. तेव्हा जानकी म्हणते की मी एवढा आरडाओरड का करत आहात. मी तुम्हाला पर्सनलमध्ये येऊन विचारत आहे तर तुम्ही मला शांतपणे उत्तर द्या आणि असं ओरडून काही होणार नाही. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मला हे सगळं तुम्हाला दुःख देण्यासाठी विचारायचं नाही, पण मला काय सत्य आहे ते जाणून घ्यायचं आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी ही रूमच्या बाहेर येते आणि आरडाओरडा करत असते. त्यावेळेस जानकी विचार करते जर शर्वरीचा आवाज आईंपर्यंत गेला तर आई बाहेर येतील आणि त्यानंतर आईंच्या तब्येतीला त्रास होईल. त्यावेळेस इकडं शर्वरीला शांत बसायला सांगतात, पण शर्वरी ही काही शांत बसत नाही. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्ही आरडाओरड कशासाठी करत आहात आणि हे तुमचं अगोदरपासूनच आहे आणि काय सत्य आहे मी तुम्हाला विचारत आहे तर तुम्ही मला सांगू शकता. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तू सगळं हे ऐश्वर्याच्या तोंडचं बोलत आहेस आणि तिनेच तुला शिकवलं आहे आणि तेही मला कळत आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मला माहीत आहे आणि मी कोणाचंही बोलत नाही आहे आणि जे सत्य आहे तेच विचारत आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की आता मला या घरामध्ये राहायचंच नाही आणि आता आम्ही इथून जाऊया. त्यावेळेस राहुली म्हणतात जर तुम्हाला आमच्यामुळे त्रास होणार असेल तर आम्ही इथून निघून जातो. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की राहुल भाऊजी तुम्ही तर शांतच बसा आणि तुमच्या बायकोच्या पाठीशी तुम्ही काहीच म्हणू नका आणि मला माहीत आहे की शर्वरी आणि तुम्ही काय आहात. आणि तेवढ्यामध्ये तिथं सारंगही येतात आणि विचारतात की हे सगळं काय सुरू आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तुझ्याच बायकोने जानकी वहिनीच्या मनामध्ये काय भरलं आहे ते बघ आणि कसा तो ओरडत आहेस. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतो की ऐश्वर्याला बद्दल असं काहीच बोलायचं नाही. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी बोलणार आणि तिनेच तुझ्या वहिनीचे कान भरले आहेत आणि आज तीही तर तेच बोलत आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण बाहेर येतात आणि म्हणतात की काय झालं आहे आणि आत्ता 2 दिवसापूर्वी घरामध्ये शांतता होती आणि परत हे वादावाद कशासाठी सुरू आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की राहुललाच विचारा आणि राहुल सांगतो की जानकी वहिनी मला येऊन विचारत होती की विक्रांतचा खून तुम्ही कसा केला आहे आणि नानांनाही तुम्हीच मारला आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मी असं काहीच विचारलं नव्हतं तरीही तुम्ही असं खोटं का सांगत आहात. पण त्यावेळेस इकडं आई म्हणतात की जानकी तू तर बोलूच नको आणि मला माहीत आहे की तू हे सगळं का करत आहेस. त्यावेळेस इकडं आईंचं हे वागणं पाहून शर्वरी म्हणते की मी त्यांच्या डोळ्यामध्ये खूपत आहे आणि या घरामध्ये मला राहायचंच नाही आहे आणि यात तुझ्या 3ही सुना मला खूप त्रास देत आहेत. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की शर्वरी तू असं काहीच म्हणायचं नाही आणि घर सोडून तर अजिबात जायचं नाही. त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावा आहे का आणि हे सगळं काय सुरू आहे. त्यावेळेस इकडं आई म्हणतात
की जानकीनेच पुढाकार घेऊन तुझं लग्न लावून दिलं आहे आणि ती असं सगळं का करेल. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की हे सगळं तिचं नाटक होतं आणि तिनेच लग्न करून मला घरामध्ये राहायला सांगितलं आणि आता ती मला दररोजचं त्रास देऊन देऊन मला त्रास देणार आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की माझा असा काहीच उद्देश नव्हता. त्यावेळेस अवंतिका म्हणते की जानकी वहिनी जर काही बोलत असेल तर ते कारणाशिवाय कधीच बोलणार नाहीत. आणि त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की त्यांना काय म्हणायचं आहे. त्यावेळेस अवंतिका सांगते की मी सांगते आणि ती सांगते की जेव्हा लग्नाच्या दिवशी आडगळीच्या रूममध्ये ही विक्रांतरावांची बॅग सापडली आणि त्या बॅगवरतीही तिकिटाची डेट ही 17 होती. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी त्याचं एक्सप्लेनेशन जानकी वहिनीला दिलं होतं तरीही त्यांनी परत हाच विषय का काढला असेल. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की माझ्याकडे आणखीन काही पुरावे आहेत ज्यावरून हे सिद्ध होतं की विक्रांतराव हे 17 तारखेलाच मुळशीमध्ये आले होते. त्यावेळेस इकडं ती सांगते की आमच्याकडे त्याची चार्ट आहे आणि त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी लिहिलं आहे की राहुल आणि शर्वरी यांचं अफेअर होतं आणि ते माझ्याकडून पैसे घेतले आहेत आणि ते खूप खर्च केला आहे. त्यावेळेस इकडं विक्रांत भाऊजी हे नानांनाच भेटायला आले होते. त्यावेळेस इकडं जानकी हे सर्व सत्य सांगते आणि ऐश्वर्याला म्हणते की तो मोबाईल घेऊन ये आणि मोबाईल पाहून शर्वरी म्हणते की हा मोबाईल तुझ्याकडे कसा आला. आणि त्यावेळेस इकडं म्हणते आई म्हणतात की तुम्ही शर्वरीच्या रूममध्ये जाऊन हा मोबाईल चोरून घेतला. तर जानकी म्हणते की हो मी घेतला कारण की तशा काही गोष्टी घडल्याच आहेत आणि मला त्याचा पाठपुरावा करणं योग्य वाटलं म्हणून मी हे सगळं केलं.